नक्कीच, कारण आता माहिती मिळते त्या ज्या जवळच्या शिवसेनेच्या शाखेत गेलेल्या होत्या तिथून त्या आता गाडीत बसून निघाल्या आहेत। ती शाखा पलीकडे असल्याची माहिती मिळते, त्यामुळे शक्यता हीच आहे की रश्मी ठाकरे याच गर्दी जिथे आपल्याला दिसून येते संपूर्ण रस्त्यावर तिथून येणार आहे। जी माहिती मिळते त्यानुसार त्या आनंद दिघे साहेबांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या इथे येऊन त्यांना माल्यार्पण सुद्धा करू शकते। शिवसेनेच्या महिला आघाडीने या ठिकाणी सुद्धा एक मोठी केलेली आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे रश्मी ठाकरे आता कुठल्याही क्षणी या ठिकाणी पोहोचणार आहेत। बाहेर असो किंवा आतमध्ये असो खूप मोठ्या प्रमाणावर शिवसेनेच्या सगळ्या महिलांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। समोर मी तुम्हाला दाखवू शकते हा संपूर्ण रस्ता जो आहे या रस्त्यावर एक मोठी गर्दी तुम्हाला बघायला मिळते आहे आणि कुठल्याही क्षणी रश्मी ठाकरे जे आहेत या इथं येणार आहेत। समोरच आपण बघतोय की आनंद दिघे साहेबांचा पुतळा जो आहे तो या ठिकाणी प्रणाली आपण अशी अपेक्षा करायला हवी की कोणताही संघर्ष निर्माण होऊ नये, कारण जसं तू सांगतेस आणि तुझ्या कॅमेऱ्यात जसं दिसतंय की शिंदे समर्थक क्षमा कर उद्धव ठाकरे समर्थक महिला ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात इथं बघायला मिळतात रश्मी ठाकरेंच्या स्वागताकरता, आणि मंडपात शिंदे समर्थक महिला सुद्धा खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। दोन्ही गटाच्या महिलांनी असं म्हटलंय की देवाच्या दारात आम्ही कुठलाही अनुचित प्रकार घडू देणार नाही, पण सुरक्षा व्यवस्थेविषयी काही सांगू शकशील का? नक्कीच इथे पोलिसांचा सुद्धा एक मोठा बंदोबस्त आहे। पोलिसांचा हाच प्रयत्न आहे की कुठल्याही पद्धतीचा अनुचित प्रकार जो आहे तो या ठिकाणी घडू नये। हा जो परिसर आहे ही जी देवी आहे ही खूप प्रसिद्ध देवी आहे आणि त्यामुळे दरवर्षी हजारो लाखो लोक या ठिकाणी येत असतात। सध्या आपण थोडंसं या ठिकाणी जे फेरीवाले ज्यांना पोलिसांनी उठवलेलं आहे त्यांच्यामुळे थोडासा वाद निर्माण होताना दिसतोय, परंतु जो संघर्ष या ठिकाणी शिंदे आणि ठाकरे गटामध्ये होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। त्या दृष्टीने सुद्धा पोलीस जे आहेत ते पूर्णपणे सक्षमपणे त्यांनी हा संपूर्ण भाग जो आहे तो पिंजून काढलेला आहे किंवा एक ते सुरक्षा ठेवण्यात आली आहे असं आपल्याला म्हणता येईल। बाहेर जो आहे मोठ्या प्रमाणावर या ठाकरे गटाच्या सगळ्या महिला ज्या आहेत त्या जमलेल्या दिसून येत आहेत आणि त्यामुळे बाहेर तरी तुर्तास आपल्याला शिंदे गटाच्या महिला ज्या आहेत त्या बघायला मिळालेल्या नाहीत। त्यामुळे आतमध्ये काय होतं म्हणजे जो मंडप आहे देवीचा त्या मंडपात नेमकं काय होतं ते बघावं लागेल, कारण काही जणींचं असं म्हणणं आहे की रश्मी ठाकरे या केवळ ओटी भरणार आहेत, तर दुसरी चर्चा अशी सुद्धा आहे की त्या गेल्यानंतर अचानक आरतीला सुद्धा सुरुवात होऊ शकते। यावरून एखाद वेळेला या ठिकाणी वाद निर्माण होतो का हे बघावं लागेल। तुर्तास तरी दोन्ही गटांच्या महिलांचं असंच म्हणणं आहे की कुठलाही वाद हा देवाच्या दारामध्ये यायला नकोय, तो देवाच्या दाराच्या बाहेरच संपला पाहिजे आणि त्या तिथं काय होतं हे बघणं सुवर्ण अतिशय महत्वाचं ठरणार आहे। अगदी सुरतला सगळे आमदार गेले तेव्हापासून मग ते परत आले, मग सत्ता स्थापन झाली तेव्हापासून आतापर्यंत आपण हा दोन गटांमधला वाद, रस्त्यावरचा आरोप प्रत्यारोपांच्या दृष्टीने आणि वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये म्हणजे सुप्रीम कोर्ट असेल किंवा निवडणूक आयोग असेल, इथे हा सगळ्या दोघांमधला सगळ्या प्रकारचा वाद बघतोय। आज खऱ्या अर्थानं स्वतः रश्मी ठाकरे सुद्धा या लढाईत रस्त्यावर उतरल्या असं म्हणायचं, अशा दृष्टीने याकडे बघता येईल? नक्कीच नाही सुवर्णा, या दृष्टीने आपण खरं तर या गोष्टीकडे बघायला नको, कारण शिवसेनेच्या सगळ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की रश्मी ठाकरे या काही आज नाही तर वर्षानुवर्ष या टेंभी नाक्याच्या देवीला येत असतात, दरवर्षी त्या तिथे ओटी भरत असतात आणि रश्मी ठाकरे यांचा प्रेझेन्स जो आहे तो आपण कधीही राजकीय मंचावर भाषण देण्याच्या स्वरूपात किंवा नेतृत्व करण्याच्या स्वरूपात बघितलेला नाही। त्या कायमच उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आपण बघितलेल्या आहेत आणि त्या कधीही कुठल्या पद्धतीची वक्तव्य करताना किंवा स्टेटमेंट देताना सुद्धा आपण त्यांना बघितलेलं नाही। त्यामुळे आजचा जो दिवस आहे हा त्यांच्या कुठल्या तरी राजकीय हेतूने त्या या ठिकाणी आलेला आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही। संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते का तर त्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण शिवसेनेच्या सगळ्याच महिला या रणरागिणी म्हणून ओळखल्या जातात, मग त्या शिंदे गटाच्या असो किंवा ठाकरे गटाच्या असो। त्यामुळे या जेव्हा दोन रणरागिणी ज्या आहेत त्या एकमेकींसमोर आल्या आणि तिथे एखादी वादाची ठिणगी पडली तर मात्र काय होईल हे सांगता येणं कठीण आहे। आदिमायेचा जागर सुरू आहे, सगळ्याच अंबा जगदंबा आहेत, त्यामुळे या ठिकाणी आज कुठली वादाची परिस्थिती निर्माण होऊ नये एवढंच आपलं या ठिकाणी याकडे लक्ष आहे, परंतु तसं होणार नाही अशीच देवीच्या चरणी आपण प्रार्थना करूया। नक्की प्रणाली, पण विश्लेषणाच्या माध्यमातून केलेली तुझी वक्तव्य किंवा तुझं विश्लेषण हे फार महत्त्वाचं याकरता आहे कारण कुठलीही
संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ नये, मूळ मुद्दा हा आहे की गेली अनेक वर्ष त्या येत आहेत आणि याही वर्षी देवीचं दर्शन खंडित होऊ नये इतकीच अपेक्षा आणि मनात इच्छा घेऊन त्या इथे आलेल्या आहेत. फक्त कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ नये हे अगदी म्हणणं बरोबर आहे. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा, जसं ही महाआरती रश्मी ठाकरे करतील असं प्रसार माध्यमांवर आलं, लगेच शिंदे गटाने महाआरती आम्हीच करणार असं स्पष्ट केलंय आणि वेळ लक्ष्मी ठाकरेंनी लगेच बदललेली आहे, हेही फार महत्त्वाचं आहे. नक्कीच, कारण आपण एक बघितलं पाहिजे की सध्या या दोन गटांमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे, अगदी मग ते शिवतीर्थावरच्या दसरा मेळावा असो किंवा अगदी छोटी छोटी कारणं असो, म्हणजे मध्यंतरी आपण गणपतीच्या मिरवणुकीमध्ये सदा सरवणकरांच्या इथे काय झालं ते सुद्धा बघितलं होतं. त्यामुळे एकूणच आत्ताची परिस्थिती अशी आहे की कुठलाही प्रसंग हा आगीमध्ये तेल ओतण्यासारखा होऊ शकतो. आणि मी जसं म्हणाले की सगळ्याच महिला, मग त्या शिंदे गटाच्या असो किंवा ठाकरे गटाच्या असो, या कायमच आक्रमक अशा बघायला मिळाल्या. त्यांना रणरागिणी म्हणूनच म्हटलं जातं, वाघिणी त्यांना म्हटलं जातं. परंतु अशा परिस्थितीमध्ये जर कुठे वादाचा मुद्दा निर्माण झाला, जो की स्वतः रश्मी ठाकरे यांना मुळीच अपेक्षित नाही, त्या केवळ ते दर्शनासाठी येत आहेत, त्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा जरी महिला बोलून दाखवत नसतील तरी त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. आणि त्यामुळं जेव्हा ही देवी आनंद दिघे यांनी सुरू केलेली असली तरीही त्यांच्या जाण्यानंतर ही कायम शिंदे जे आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ते बसवत आलेले आहेत. आणि त्यामुळे आता ही देवी अगदी काही क्षणासाठी तुला थांबवते, तुझी माहिती देत होतीस. आपण आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया, रश्मी ठाकरे या टेंभी नाक्याकडे निघालेल्या आहेत. त्या शिवसेनेच्या एका शाखेत गेलेल्या होत्या, तिथून त्या टेंभी नाक्याकडे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या आहेत. त्या काही क्षणामध्ये, पुढच्या काही क्षणामध्ये रश्मी ठाकरे टेंभी नाक्याच्या मंडपात पोहोचतील आणि तिथे दर्शन घेतील. त्याआधी चौकामध्ये आनंद दिघेंचा एक पुतळा आहे, त्याला ते माल्यार्पण करतील असं कळतंय. आत्ताच प्रणाली आपल्याला याविषयी माहिती देत होत्या. रश्मी ठाकरे काही वेळामध्ये टेंभी नाक्याच्या मंडपात पोहोचतील आणि देवीचं दर्शन घेतील. आमच्या प्रतिनिधी प्रणाली आपल्या सोबत आहेत. प्रणाली, जशी तू माहिती देत होतीस, काही क्षणामध्ये कळतंय असं की रश्मी ठाकरे टेंभी नाक्यावर पोहोचतील, त्या आनंद दिघेंच्या पुतळ्याला माल्यार्पण करतील आणि तिथून देवीच्या दर्शनासाठी जातील. रश्मी ठाकरे प्रणाली पोहोचलेले आहेत का? एका रुग्णवाहिकेला वाट करून देण्यात आली टेंभी नाक्यावरची. ही गर्दी आपण बघतोय टेंभी नाक्यावर, जिथून रश्मी ठाकरे येणार आहेत. तिथे रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी झालेली आहे. देवीच्या मंडपातही आपल्याला गर्दी बघायला मिळतेय. हाच तो रस्ता आहे जिथून रश्मी ठाकरे काही वेळामध्ये टेंभी नाक्याच्या परिसरात पोहोचतात. रश्मी, काय अधिक सांगाल? एका रुग्णवाहिकेला आता वाट करून देण्यात आली. सुवर्ण, आपण जर बघितलं तर आताच एक रुग्णवाहिका या ठिकाणी आलेली होती, परंतु या महिलांनी अवघ्या काही क्षणामध्ये संपूर्ण रस्ता हा रिकामा केला आणि त्या रुग्णवाहिकेला वाट करून दिलेली आहे. आता जर बघितलं तर या परिसरामध्ये अगदी मोजक्या जागा शिल्लक राहिल्या पाय ठेवायला असं म्हणायला हरकत नाही, कारण चहू बाजूनी ज्या महिला शिवसैनिक आहेत या सगळ्या इथं जमलेल्या आहेत. शिवसेनेच्या सगळ्या महिला दाखल झालेल्या आहेत. मग त्या मुंबईच्या असो, दहिसर असो, ठाणे असो, कळवा असो, या सगळ्या परिसरातून या सगळ्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यामुळे हा संपूर्ण परिसर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं जो आहे तो पिंजून काढण्यात आलेला आहे, भरून गेलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. रश्मी ठाकरे या कुठल्याही क्षणी या परिसरामध्ये दाखल होणार आहेत. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे टेंभी नाका परिसरातून आपल्या सोबत आहेत. देवीच्या मंडपामध्ये अजित मांढरे उपस्थित आहेत. या दोघांकडून अधिक माहिती घेऊया. रश्मी ठाकरे काही वेळामध्ये पोहोचतील, त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघणार आहोत. आत्ता बुलेटिनमध्ये इथे थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.